जनता पार्टीचं काही हिंदुत्व नाही आहे, इथं नोटंकी हिंदुत्व आहे। खरं हिंदुत्व आमचं आहे, उद्धव साहेबांचं आहे, बाळासाहेबांचं आहे। मिलिंद नार्वेकरांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनशी ते संबंधित त्याचा राजीनामा द्यावा ते भाजप। हो, तुम्हाला सांगतो, आमची या देशातले जे क्रिकेट लोक आहेत, ज्यांच्यावर आम्ही लाखो लोक या देशातले सगळे देशप्रेमी प्रेम करतात, त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही जर पाकिस्तान सोबत खेळले तर ह्या देशातली जनता तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जे क्रिकेट आपल्या देशातले क्रिकेटवाले आहेत, ज्यांच्यावर आम्ही अतोनात प्रेम करतो, देशातले लोक त्यांच्यावर प्रेम करतात, परंतु त्यांना विनंती आहे की तुमच्या आईचं कुंकू ह्या भारतामध्ये येऊन आतंकवाद्यांनी पुसलं, म्हणून तुम्ही जर त्यांच्या संग खेळता तर या देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, या देशातली जनता तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना वेगळ्या स्टाईलसाठी, वेगळ्या आंदोलनाच्या स्टाईलसाठी ओळखली जाते, काळं फासण्याचं काम शिवसैनिक करणार का? निश्चितपणे शिवसैनिक करतील, देशातली जनता सुद्धा करेल। हे फक्त शिवसेनेचं आंदोलन नाही, ह्या हिंदुस्थानातल्या जनतेच्या भावना आहेत। हे शिवसेनेचं आंदोलन नाही, या देशातल्या जनतेच्या भावना आहेत आणि जनतेच्या भावना घेऊन हे शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। भारत सर, आंदोलन सर्वांना माझा जय महाराष्ट्र। पहलगामचा जो हल्ला झाला तो धार्मिक हल्ला होता, तो धार्मिकच नसून त्यांनी पर्टिक्युलरली कोणा पुरुषांना टार्गेट केलं की जे हिंदू आहेत। असा जो म्हणजे अतिशय आतंकवादी हल्ला जो आहे तर तो कोणी घडवला तर पाकिस्ताननी। आणि आज आपलं सरकार म्हणजे भारत देशातलं सरकार ज्यांनी ह्या भ्याड हल्ल्याला सिंदूर असं मोठं नाव दिलेलं आहे, पण ते सिंदूर नाव देऊनही त्यांनी भारत पाकिस्तानची मॅच आज ठेवलेली आहे। त्या सिंदूरचा अपमान हे करत आहे खऱ्या अर्थानं। म्हणून हा जो आमचं माझं कुंकू माझा देश हे जे आमचं आंदोलन आहे, या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि आज भारत पाकिस्तानचा सामना रद्द व्हावा ही आमची शिवसेनेची मागणी आहे। त्याकरता मोठ्या संख्येनं महिला वर्ग इथं उपस्थित झालेला आहे। बांगड्या कोणासाठी पाठवत आहे? अमित शहासाठी पाठवत आहे, कारण की त्यांचा मुलगा जय शहा कोण आहे तर ते BCCIचे अध्यक्ष आहेत। त्यांना माहीत नाही का की आज अशा प्रकारचं असं वक्तव्य त्यांनी करायला नाही पाहिजे किंवा जोडूनही नाही घेतलं पाहिजे पाकिस्तानासोबत, आपल्यासोबत ज्यांनी आमच्या महिला भगिनीचा अपमान केला आहे, आमच्या सिंदुराचा अपमान केलेला आहे। आज त्या सिंदुराचा जागोजागी सिंदूर आमचं सिंदूर असं अभियान करत आहे, दांडिया खेळत आहे, हे निषेधार्थ नाही आहे। पाकिस्तान काय करत आहे, पाकिस्तानासोबत खेळलं पाहिजे का आपण, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याकरता शिवसेना महिला आघाडी हे एकवटलेली आहे।